नागपूरमध्ये धक्कादायक व दुःखद प्रकरण आपल्या समोर आले आहे। नॅशनल फायर कॉलेज राजनगरच्या प्रिमायसेसमध्ये यशश्री शेंडे या मुलीचा 7 मुलांनी आबरू लुटण्याचा प्रयत्न केला। या घटनेची माहिती तिने कॉलेज प्रिन्सिपलला देऊन सुद्धा त्या मुलांवर कारवाई झाली नाही। घटना 2022 मधील आहे। त्यानंतर तिने 17 मई 2022ला मानकापूर पोलीस स्टेशनला त्या 7 मुलांवर FIR दाखल केले। त्या मुलांवर BNSS कलम अंतर्गत 354, 354A 34 गुन्हे दाखल झाले असून त्यांपैकी 6 मुलांना सरकारी नोकरी लागल्याचे तिचे आई वडील सांगत आहेत। यशश्री खूप बहादूर होती, हुशार होती व लोकांना मदत करणे तिला खूप आवडायचे। स्पोर्ट्स गर्ल होती, परंतु ती कुठेतरी खचली, हिम्मत हरली। डॉक्टर, पोलीस, कोर्ट, जज, पावर, पैसा या सर्व गोष्टींना व आपल्या गुन्हेगारांवर अजूनही कारवाई झालेली नाही, यामुळे डिप्रेशनमध्ये राहायला लागली व एके दिवशी तिने सुसाईड नोट लिहून तिने आपले जीवन संपवले। आपल्या मुलीला व आपल्या बहिणीला न्याय मिळावे व तिच्यासोबत झालेले प्रकरण राष्ट्रपतींपर्यंत पोहोचावे, यासाठी यशश्रीच्या आईवडिलांची व भावाची खूप धडपड सुरू आहे। यशश्रीच्या आत्महत्येला जिम्मेदार कोण? ती 7 मुलं किंवा कॉलेज प्रशासन, असा प्रश्न उद्भवत आहे। या प्रकरणात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे पदाधिकारी अंकुश डाकोरे यांनी आपल्या संघटनासह यशश्री शेंडेला न्याय मिळवून देण्यास पुढाकार घेतला आहे। तसेच अंकुश डाकोरे यांनी यशश्रीच्या आई वडिलांसह नागपूर प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषद घेतली आहे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांनी या आई वडिलांना न्याय द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। मी सुषमा शेंडे, यशश्री शेंडे तिची आई। माझ्या मुलीचं फायर इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन झाली होती। ती तिथे शिकत होती, ती तिथे हॉस्टेलला होती आणि तिचा हॉस्टेलला असताना 7 मुलांकडून तिला त्रास देण्यात आला। तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न आला, पण ती त्याच्यामधनं सुटली आणि त्याच्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती। त्या कॉलेजमध्ये कंटिन्यू तिला त्रास देण्यात येत होता, तिला अनेक माध्यमातून त्रास देण्यात येत होता। शेवटी तिने कॉलेज सोडलं आणि तिने काही दिवस आता घरी होती। तिने दुसऱ्या कॉलेजला जॉईन पण केलं होतं, परंतु ती कंटिन्यू त्याच, कारण तिचं ते आवडतं फील्ड होतं आणि ते सुटल्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती आणि त्याच्यामुळे तिने सुसाईड केलं। कुठलं कॉलेज होतं आणि केव्हाची ही घटना आहे? सर, ते कॉलेज आपलं गृहमंत्रालयाच्या अंडरमध्ये येतं, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज राजनगर, मानकापूर। घटना केव्हाची आहे ही घटना आहे मार्च 2022ची। 2022ची घटना आणि आता तुम्ही पत्रकार परिषद घेत आहात, काय नेमकं कारण? आताच सुसाईड केलंय तिने, तेव्हा पण प्रयत्न केला होता, पण काउन्सलिंग वगैरे करून बाकीचं सगळं समजवून तिला आतापर्यंत समजवलं। आतापर्यंत ती केस सुरू आहे, परंतु अजूनही केस चालूच आहे म्हणजे, तर त्याच्यामुळे नाही माहिती ती आता म्हणजे किती तारीख वगैरे सुसाईडची 7 एप्रिल। या घटनेच्या संदर्भात तुम्ही कॉलेज प्रशासनाला काही पत्रव्यवहार केला, काय बोलले तुम्ही त्यांच्याशी, असं काही झालंय का? नाही, म्हणजे तुम्ही काही कॉलेज प्रशासनाला काही सांगितलं नाही तुम्ही? नाही, पोलिसांकडे कंप्लेंट केली आहे, पोलिसांकडनं गेले आहे त्यांना। म्हणजे तुम्ही पर्सनली काही बोलले नाही त्यांच्याशी? गेलो होतो ना सर, त्यांच्याकडे भेटलो ना आम्ही, तेव्हा गेलो होतो आम्ही। ठीक आहे, आता नाही गेलो। मी यशवंत नथुजी शेंडे, राहणार नागपूर, दक्षिण पश्चिम मतदारसंघ इथे माझा, देवेंद्र फडणवीसांचा, तिथेच मी राहतो आणि मला त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी एक चांगला वकील द्यावा आणि या 7 जणांना लवकरात लवकर अरेस्ट करण्यात यावे आणि यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे, यांना सजा लवकरात लवकर देण्यात यावी आणि माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती द्यावी, बस। कोण ते 7 लोक? त्यांचे वीरेंद्र सिंग त्यांचे नाव आहे याच्यामध्ये। वीरेंद्र सिंग, अभिषेक कुमार, अनुराग सिंग, अनुज सिंग, शशांक शेखर, हर्ष लोचक आणि शशांक पांडे। हे UP, बिहार, राजस्थान इथले राहणारे आहेत आणि यांचे नोकरी कुठे कुठे लागले हे आम्हाला माहित नाही। 6 जणांना नोकऱ्या लागल्या आहेत। कॉलेज प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला काय मदत मिळाली काय? तर पोलीसवाल्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला सर।
धंतोली पोलिसने ते भरपूर सपोर्ट केला. धंतोली बजाजनगर ते मी माझं फार संतुलन पूर्ण बिघडलेलं आहे. मी रात्री झोपत नाही सर, रात्रभर झोप नाही येत. मी आईच्या नंतर फक्त तिच्यावर प्रेम केलं. मिसेस तिसऱ्यावर येईल, मुलगा तिसऱ्यावर येईल, पत्नी चौथ्यावर येईल. तुम्ही दक्षिण पश्चिम एरियामध्ये राहतात. हो. त्या एरियाचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडून तुम्ही काय मागणी ठेवता? मी त्यांना एकच विनंती करतो की यांना लवकरात लवकर अरेस्ट करण्यात यावे आणि यांना लवकरात लवकर सजा, चांगला वकील देऊन, सरकारी चांगला वकील देऊन यांना सजा देण्यात यावी. हीच मुख्यमंत्री साहेबाला माझी विनंती आहे. सर मला एक म्हणायचं आहे, नुसतं माझ्या मुलीला नाही, त्या कॉलेजमध्ये जर माझ्या मुलीसोबत होत असेल तर बाकीच्याही मुलींसोबत होत असेल. एकाच वेळा ही सांगू शकली किंवा हिच्यासोबत जास्त झालेलं असेल कदाचित, पण फार कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात कोणासोबत तरी होत असेल. आणि कॉलेज प्रशासनामध्ये आणि कॉलेज याच्यामध्ये हे होणं योग्य नाही आणि याकडे आपल्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि कॉलेज प्रशासनाकडनं म्हणजे मुलींना योग्य ते म्हणजे मदत मिळाली पाहिजे मला असं वाटतं. नुसतं एका मुलीसाठी नाही, सगळ्यांसाठी. जर तिच्याकडे कॉलेज प्रशासनाने जर लक्ष दिलं असतं आणि तिच्या मागे जर उभे राहिले असते तर कदाचित आज ती या हयात असती. कारण तिला एकटं पाडण्यात आलं, तिच्या बाजूने कुणीही उभं नव्हतं, त्याच्यामुळेच आज तिने एवढी मोठी स्टेप उचललेली आहे आणि ती हार मानली आहे. कॉलेजमध्ये CCTV पण असतील. कॉलेजमध्ये बयान नहीं दिया, उसकी उसमें 65 लड़के थे और लड़कियां थी 4 की 5, ऐसे टोटल 65 थे. उसके एक ने भी बयान नहीं देने बताया उनको, कोई लड़के ने बयान नहीं दिया कॉलेज के. अभी आप क्या मांगनी, अभी आप क्या चाहते हैं? अभी आप क्या चाहते हैं, अभी क्या होना चाहिए? हमारा सर, मैं ये गरीब आदमी हूँ और विनंती है देवेंद्र साहब से कि इनको जल्दी से जल्दी अरेस्ट करें और इनको सजा दें. और सर आपको भी मालूम होगा शायद कि FIR दर्ज रहती है, उसको नौकरी नहीं मिलती. उनको सर सरकारी नौकरी मिल गई. अब ये कैसी मिली, इसके लिए कौन कॉलेज जवाबदार है पूरा? क्योंकि कॉलेज में एक लेटर जाता है कि इनको कोई गुना दाखिल है, कॉलेज ने इनको दिया होगा कि नहीं है, तभी तो उनको नौकरी मिली सर सरकारी. तो फिर मेरे को इतना मालूम है सर, मैं सिर्फ 10वीं क्लास हूँ, ज्यादा नहीं. सिर्फ मेरे को बताते हैं कि इनको नौकरी नहीं मिलती, तो इनको नौकरी कैसी मिली? कम से कम 2 जने को, और एक ने तो जानबूझ के ड्रॉप लिया कि एसएससी फिर कॉलेज आएंगे बोले इसलिए. और उसका बाप वीरेंद्र सिंह का मेरे घर आया सर, 10 लाख कैश लाया हूँ, बोले 10 लाख आपको देता, लड़की को गेल कंपनी में नौकरी दूंगा, बोले तुम ये केस वापस लो. बोले मैं मेरी लड़की इतनी रस्ते में गिरी हुई 10 लाख में बेचू, उसको मैं. वीरेंद्र सिंह का बाप जो गेल कंपनी में अच्छे पोस्ट पे है 10 लाख देता. बोले सर वो कोई बाप होता है जो बेचेगा अपनी लड़की को. क्या नाम है आपका? मैं अंकुश डाकोरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, विदर्भ अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभाग. ये दुखी परिवार संगठन को एक न्याय मांगने आया है, तो उनका जो स्टोरी है वो देखते हुए संगठन ने पुढाकार लिया. इनके विषय में जो इनकी कहानी बच्ची की अभी जो सुसाइड किया उसके ऊपर में कॉलेज ही जिम्मेदार है, ऐसा सभी का मानना है और संगठन का भी मानना है. तो कॉलेज प्रशासन के जो डायरेक्टर्स थे R चौधरी, मेरी एक ही विनंती है, निवेदन विनंती है महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब से कि लाड़की बहन योजना में आपने सभी को मदद की, सभी की फाइनेंशियल स्ट्रांग की, वो सब ठीक है, वहाँ तक ठीक है, लेकिन बहनों की और महिलाओं की सुरक्षा क्या है? उनके लिए महाराष्ट्र में जो केसेस बढ़ रहे हैं, रेप केसेस बढ़ रहे हैं, उसमें कमतरता कुछ भी नहीं हो रही, सब बढ़ रही है. शायद आप लोगों को मालूम होगी. और एक निवेदन आप लोगों को है, सभी पत्रकार बंधुओं को, कि अपने कलम में जो ताकत है वो दिखाइए, क्योंकि जो ये बच्ची के ऊपर जो भी अन्याय अत्याचार हुआ है और उसी कारण वो हरासमेंट होकर उसने सुसाइड की है, तो ये महाराष्ट्र की किसी बच्ची ने ऐसा करना नहीं चाहिए. ऐसा अपने को आपके पेपर में, आपके चैनल में आप ये करिए कि मुख्यमंत्री साहब तक पहुंचना चाहिए और मुख्यमंत्री साहब ने, देवेंद्र फडणवीस जी ने कुछ एक्शन लेना चाहिए और कड़क कायदा बनाना चाहिए
कि ऐसा कोई भी बच्चा, कोई भी लड़का, बाहर के लड़के आके या कोई भी ऐसा कोई भी बच्चियों की तरफ गलत नज़र से ना देखे। आपकी संगठन क्या करेगी? हमारी संगठन अभी इस प्रकरण में पर्सनल लेवल पे लिए है हम लोगों ने, तो जहाँ तक हमको लड़ना है लड़ाई लड़ेंगे बच्ची को न्याय देने के लिए। आप कॉलेज से भी मिलोगे क्या? आप डायरेक्टर के पास भी जाओगे क्या? मुझे डायरेक्टर के पास जाने की जरूरत नहीं है, वो जवाब देंगे कि बच्ची को आपने सिक्योरिटी क्यों नहीं दी, वहाँ पे कैमरे थे कि नहीं, बच्ची को हरासमेंट क्यों किया गया। अगर वो कैंपस में रह रही है सर, तो जिम्मेदारी किसकी आती है? एक लड़की पढ़ती है तो 10 परिवारों को 4 लोगों को शिक्षित करती है। ये सरकार का प्रोग्राम है। बच्चों में भी पेंटिंग है, बस एक पेंटिंग मात्र ही रह गई है। सरकार से निवेदन है कि इसके ऊपर जल्द से जल्द कदम उठाए। धन्यवाद।